हॅलो नमस्ते. इथे मी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो. आज आपण भूमितीचा मार्च म्हणजेच गणित भाग 2चा मार्च 2022-23 ही प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. क्वेश्चन क्रमांक 4 ला आलेला आहोत. चला तर मग पाहूया. क्वेश्चन क्रमांक 4 हा अगदी सोपा आहे आणि आतापर्यंत सोडवलेल्या सर्व प्रश्नपत्रिका सोप्या आहेत, त्यामुळे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स पडू शकतात. हा कॉन्फिडन्स असू द्या. आणि विशेष म्हणजे बाळांनो, माझा व्हिडिओ तुमच्याजवळ लवकर पोचावा असं वाटत असेल तर सबस्क्राईब, आज नव्याने पाहत असाल तर सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा आणि जे गरीब आणि गरजू विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा की ज्यांना ट्युशन लावता येत नाही, जे हुशार आहेत, अभ्यासू आहेत. चला तर मग क्वेश्चन नंबर 4 ला सुरुवात करू आपण बाळांनो. क्वेश्चन नंबर 4 आहे, खालील उपप्रश्न सोडवा. क्वेश्चन नंबर 4, खालील उपप्रश्न सोडवा. खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही दोन असं सांगितलेलं आहे. कोणतेही किती सोडवायची आहेत? 2 आपल्याला. आणि मार्क्स आहेत 8. म्हणजे एक किती मार्कासाठी आहे? 4 मार्कासाठी. सॉरी, मार्क्स 8. 2 सोडवायचे आहेत. एक एक क्वेश्चन 8 मार्कासाठी आहे. क्वेश्चन नंबर 4 ये काय विचारलंय बघा. खालील उपप्रश्न त्रिकोण ABC मध्ये, त्रिकोण ABC मध्ये दिलेला आहे. रेख DE समांतर हा प्रश्न आहे. रेख DE समांतर बाजू BC जर टू एरिया ऑफ त्रिकोण ADE बरोबर एरिया ऑफ चौकोन DBCE, तर ABCD आणि BC बरोबर वर्गमुळात 3 DE दाखवा म्हणून सांगितलेलं आहे. हे आपल्याला काढायचं आहे. एवढंच दिलेलं आहे. बाकीची सगळी रचना आपल्याला स्वतःला करून घ्यावी लागणार आहे बाळांनो. चला तर मग काय करूया, गणित सोडवायला चालू करूया. आकृती स्वतः आपण काढायची आहे. त्याने आकृती पण दिलेली नाही. त्रिकोण ABC काढून घेऊया पहिल्यांदा. हा त्रिकोण ABC काढूया. उत्तराला सुरुवात आहे बाळांनो. शांत डोक्यानं बघितलं तर हे गणित मला वाटते मी दिलेलं आहे पूर्वी पहिल्या प्रकरणामध्ये. ABC हा त्रिकोण काढून घेतला. त्यानंतर काय सांगितले? DE, हे DE समांतर आहे BC ला म्हणून इथं काय काढून घेतली? DE. आता काय सांगितले? पक्ष काय काय दिलेला आहे ते लिहून घेऊया. पक्षामध्ये सांगितलेलं आहे त्रिकोण ABC मध्ये, त्रिकोण ABC मध्ये पक्ष महत्वाचा आहे ना बाळांनो. त्रिकोण ABC मध्ये रेख DE हे सगळं लिहावं लागणार. रेख DE समांतर बाजू BC. त्यानंतर काय दिलेलं आहे? 2 एरिया ऑफ ट्रायंगल त्रिकोण ADE बरोबर एरिया ऑफ चौकोन DBCE असं दिलेलं आहे. आणि काढायला काय सांगितलेलं आहे ते साध्य मध्ये लिहायचं असतं. काय काढायला सांगितलेलं आहे आपल्याला? AD काढायला सांगितलेलं आहे. आणि काय सांगितले दुसरं? BC बरोबर वर्गमुळात 3 DE काय करायचंय आपल्याला? दाखवायचं आहे. चला तर मग सुरुवात करूया. जे दिलेलं आहे तिथून सुरुवात करूया सिद्धता लिहायला, म्हणजे आपल्याला बरोबर उत्तर सापडून जाईल. काय सांगितलेलं आहे? त्रिकोण ABC मध्ये DE समांतर BC सांगितलेलं आहे.
त्रिकोण एबीसी कसा बनला आधी बघूया. हा त्रिकोण एबीसी कसा बनलाय बघा. एडीई अधिक हा डीबीसी हा चौकोन हा त्रिकोण मिळून हा त्रिकोण बनलेला आहे मोठा. कोणता? त्रिकोण एबीसी. मग त्याप्रमाणे त्याची काय करून घ्यायची आपण मांडणी करून घेऊया. लिहायचं त्रिकोण एबीसी मध्ये असं तर म्हणूया. त्यानंतर काय येणार आहे मग एबीसी मध्ये एरिया ऑफ त्रिकोण एबीसी बरोबर काय सांगितले इथं आपण बघतोय. एरिया ऑफ त्रिकोण दोन्हींची बेरीज आहे एडीई अधिक एरिया ऑफ चौकोन काय सांगितलंय हा डीबीसीई चौकोन डीबीसीई हे मिळून बनलेले आहेत. पुन्हा शिवाय इथं डीबी ची किंमत दिली आहे. दोन एरिया ऑफ ट्रायंगल एडीई इथं भरून घेऊया. एरिया ऑफ त्रिकोण एडीई अधिक दोन एरिया ऑफ त्रिकोण एडीई. दोन आणि किती आला? तीन. तीन एरिया ऑफ त्रिकोण एडीई. इथं काय आहे एरिया ऑफ त्रिकोण एबीसी. मग काय करूया हे इकडे घेऊया छेदस्थानी एरिया ऑफ त्रिकोण एबीसी छेद म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण एबीसी छेद काय करूया एरिया ऑफ त्रिकोण एडीई असं घेऊया. बरोबर 3 छेद काय येईल इथं काय नाही म्हणजे 1. हे फार महत्वाचं आहे. 3 छेद 1 आलं का. याला आकडा देऊया 1. हे असं का लिहिलं इथं पक्ष कळतंय ना. आता हे वरचं आपल्याला जरा पुसावं लागणार आहे कारण काय आहे हे सिद्ध करताना वरचेची आपल्याला काय आहे गरज आहे. मग आता काय लिहायचं बघा. हे एडीई आणि एबीसी हे त्रिकोण समरूप दाखवणं गरजेचं आहे. काय म्हणायचं त्रिकोण एबीसी व त्रिकोण एडीई मध्ये त्रिकोण एबीसी व त्रिकोण एडीई मध्ये काय दाखवता येईल आपल्याला. डी समांतर बीसी आहे म्हणजे हे संगत कोण आणि दोन्ही मधील कॉमन कोण हे आहे. लिहायचं कोण ए एकरूप कोण ए सामायिक कोण सामायिक कोण. त्यानंतर कोण ए बी सी एकरूप कोण एडीई काय आहे हा संगत कोण. कारण का झाला संगत कोण तर डी समांतर काय आहे बीसी म्हणून झाला. बरोबर का. संगत कोण झाला म्हणून त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण एडीई कसोटी कोणती दोन कोण कोको कसोटी कोको कसोटीनुसार दोन त्रिकोण एकरूप झाले समरूप झाले. मग समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांच्या गुणधर्मानुसार आपण कसं मांडतो बघा. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणधर्मानुसार कसं मांडतो. एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी छेद एरिया ऑफ त्रिकोण एडीई बरोबर इथं घेऊया एबीचा वर्ग छेद काय घेऊया एडीचा वर्ग. काय म्हणायचं समरूप त्रिकोणांच्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणधर्मानुसार समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणधर्मानुसार हे आपण मांडलेलं आहे. बरोबर की नाही. मग आता बघा
इथे एरिया ऑफ त्रिकोण एबीसी आणि एडी ची किंमत आहे 3/1. इथे लिहून टाकूया 3/1 बरोबर AB चा वर्ग छेद AD चा वर्ग. आता काय घेतली पाहिजेत? वर्गमूळ घेतली पाहिजेत. मग वर्गमूळ घेऊन मग कसे येणार? वर्गमूळ घेऊन कसे येणार? 3च वर्ग निघत नाही 3/1 बरोबर AB छेद काय येणार आहे AD. मग एबीस म्हणून ABCD बरोबर आपल्याला दाखवायला सांगितलं होतं ना, म्हणून म्हणायचं एबीस AD बरोबर वर्गमुळात 3 किती आलं? 1. मिळाले ना 2 मार्क्स इथपर्यंत. आता आपल्याला पुढचं गणित काय काढायला सांगितलेलं होतं? तर BC बरोबर. आता हे 2 त्रिकोण समरूप आहेत का? मग यांच्या बाजू कशा दाखवता येतील बघा. एरिया ऑफ त्रिकोण ABC इथं काहीतरी नाव देऊया, दुसरा आकडा करूया. आणि हे कशावरून लिहिलेलं आहे? इथं लिहिले समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. परंतु हे 3/1 किंमत कशावरून घेतलेली आहे? 1 वरून असं म्हणता येईल. इथं हे 2 झालं. आता एरिया ऑफ त्रिकोण काय दाखवायला सांगितलंय आपल्याला? लास्टचं एरिया ऑफ त्रिकोण ABC. एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण ADE हे समरूप आहेत बरोबर का? म्हणून याच्या बाजू कशा मांडतो आपण? ABCD असंच लिहूया. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण ADE. याच्या बाजू कशा मांडतो? AB छेद AD बरोबर. आपल्याला दाखवायला काय सांगितलेलं? इथं पुसल्यामुळे सगळा गोंधळ झालेला आहे. BC छेद DE. मग AB छेद AD ची किंमत इथं आपण काढलेली आहे. इथं लिहूया वर्गमुळात 3/1 बरोबर BC छेद DE. मग तिरकस गुणाकार करायचा म्हणून BC बरोबर काय येणार? वर्गमुळात 3DE. हेच दाखवा म्हणून सांगितलेलं ना. समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू, समरूप त्रिकोणांच्या लिहायचं इथं. काही 1 मार्क सुद्धा, कुठं अर्धा मार्क सुद्धा घालवायचं नाही. संगत बाजू आहे की नाही बरोबर? अगदी फुल्ल मार्क्स जेवढे पाहिजे होते तेवढे मिळाले की नाही बाळांनो? अतिशय सोपं आहे, काहीच अवघड नाही. जे सोडवायला सांगितलेलं होतं ते आपलं सिद्ध झालेलं आहे. आता क्वेश्चन नंबर B काय करू आपण? लास्टला सोडवू, आधी C घेऊ. कारण आपल्याला 4 मार्क्स द्यायच्यात एका गणिताला, त्यामुळे त्या पद्धतीने आपल्याला गणित पण सोडवता आली पाहिजेत, होय की नाही बाळांनो? चला आता मग क्वेश्चन नंबर 4C काय दिलेला आहे? 12 सेमी व 7 सेमी उंची असणाऱ्या 12 सेमी व 7 सेमी उंची असणाऱ्या वृत्तचिती आकाराच्या भांड्यामध्ये तुम्ही गणित स्वतः लिहिलेला फायदा काय होणार आहे माहिती आहे? कुठलं गणित कधी हे हातातनं गेलेलं एकदा लिहिलं ना गणित, तर ते आपण लिहिलेलं आहे किंवा हे गणित पूर्वी पडलेलं होतं हे पटकन लक्षात येतं. जर तुम्ही याचं झेरॉक्स मारून आणत असाल प्रश्नपत्रिकेचं आणि नुसतं उत्तर सोडवत असाल, तेव्हा तुमची 100% तयारी असेल तर मान्य आहे. परंतु तुमची तयारी नसेल, 50% 60% तयारी असेल, तुम्ही असं करत असाल तर फार चुकीचं आहे बाळांनो. आईस्क्रीम पूर्णपणे भरलेले आहे. पूर्णपणे भरलेले आहे.
हे आईस्क्रीम 4 सेमी, हे आईस्क्रीम 4 सेमी व्यास, 4 सेमी व्यास व 3.5 सेमी उंची, व 3.5 सेमी उंची असलेल्या शंकूच्या आकाराच्या, असलेल्या शंकूच्या आकाराच्या, शंकूच्या आकाराच्या असलेल्या शंकूच्या आकाराच्या कोणामध्ये पूर्ण भरून, कोणामध्ये पूर्ण भरून, कोणामध्ये पूर्ण भरून प्रत्येक विद्यार्थ्याला एक, प्रत्येक विद्यार्थ्याला एक, प्रत्येक विद्यार्थ्याला एक कोण याप्रमाणे वाटण्यात आले, याप्रमाणे वाटण्यात आले, वाटण्यात आले तर भांड्यातील पूर्ण आईस्क्रीम, तर भांड्यातील पूर्ण आईस्क्रीम भांड्यातील पूर्ण आईस्क्रीम किती विद्यार्थ्यांना वाटण्यात आले, किती विद्यार्थ्यांना वाटण्यात आले, वाटण्यात आले. बघा आता किती विद्यार्थ्यांना वाटायचं आहे हे काढायचं आहे. इथे मेन बघूया काय करायचंय. ही वृत्तचिती आकाराचं भांड आहे. काय आहे? 12 सेमी वृत्तचिती आकाराचं भांड आहे. त्यानंतर काय आहे? आईस्क्रीम पूर्णपणे भरलेले आईस्क्रीम 4 सेमी 5 सेमी शंकू आकार आहे. शंकू आकार आहे आणि 4 सेमी व्यास आणि 3.5 सेमी काय आहे? उंची. आता बघा दोन्हीचंही घनफळ, कारण काही कशात मध्ये पण भरा घनफळच काढावं लागतं हे तुम्हाला माहिती आहे. आईस्क्रीम भरा, रॉकेल भरा, पाणी भरा, काही भरा, एखादी क्रीम भरा, काही भरा, त्या ज्या भांड्यात भरलेलं आहे त्या भांड्याचं घनफळ काढावं लागतं. त्या भांड्याचा आकार कोणता आहे माहिती असणं गरजेचं असतं. होय की नाही बाळांनो? मग चला तर मग पहिलं वृत्तचिती आकारात भरलेलं आहे म्हणजे वृत्तचिती आकाराचं काय काढलं पाहिजे? उत्तर सोडवायला चालू करूया. वृत्तचिती आकारामध्ये आईस्क्रीम भरलेला आहे म्हणजे त्याची त्रिज्या काय दिलेली आहे? वृत्तचितीची त्रिज्या असं म्हणूया. वृत्तचितीची त्रिज्या, त्रिज्या वृत्तचितीची त्रिज्या किती दिलेली आहे? 12 सेमी त्रिज्या. इथे शब्द राहिलाय बरं का, त्रिज्या. त्रिज्या किती आहे? 12 सेमी. आर 12 सेमी. त्यानंतर उंची, उंची काय येणार? एच किती आहे? 7 सेमी. मग आता वृत्तचितीचे घनफळ काढायचं म्हणून वृत्तचितीचे घनफळ बरोबर सूत्र काय आहे? पाय आर वर्ग एच. बरोबर आहे की नाही बाळांनो? हे पाय आर वर्ग एच सूत्र, हे सूत्र पाठच पाहिजे आहेत. पाय तसंच ठेवूया. आर किती आहे? 12. 12चा वर्ग गुणिले उंची किती आहे? 7. म्हणजे पाय गुणिले 12 गुणिले 12 गुणिले 7 एवढं घनफळ येईल. हे असंच ठेवूया. पुन्हा इथं काय दिलेलं आहे? शंकूचा व्यास दिलेला आहे. शंकूचा व्यास, शंकूचा व्यास, शंकूचा व्यास म्हणजे काय असतो? डी. बरोबर किती दिलेला आहे?
4 बरोबर का? 4 म्हणून रेडियस बरोबर 4/2 म्हणजे d/2 म्हणून r बरोबर 4/2 म्हणून r बरोबर किती येईल? म्हणून r बरोबर येईल किती? बेदुनी 4 2 सेमी. इथं पण सेमी, इथं पण सेमी. कारण सगळी एकक समान नसतील तर एकत्र सगळी एकक समान करून घ्यावी लागतात. हे लक्षात ठेवा. इथं लक्ष असू द्या. एक मिमी असतं, कधी सेमी असतं, कधी किमी असतं. हे एकत्र एकच असणं गरजेचं आहे. मग आता शंकूचं घनफळ काढायचं म्हणून शंकूचे घनफळ बरोबर शंकूचे घनफळ बघा किती सोपं आहे पाठ करायला. याला फक्त 1/3 जोडायचं आहे. असंच पाय वर्ग h म्हणजे 1/3 पायची किंमत तशीच ठेवूया. तिथं r किती काढलेली आहे आपण? 2चा वर्ग गुणिले उंची किती आहे याची? तर याची लिहिलेलंच नाही. h उंची किती आहे? शंकूची उंची 3.5 सेमी. आपलं लिहायचं राहिलेलं होतं. मग इथं 3.5. मग आता काय करूया? हे तुम्हाला कळालं असेल म्हणून आता काय करूया? हे एवढंच ठेवूया कारण हे शंकूचं घनफळ आहे, आपल्याला माहिती पाहिजे आहे. आणि थोडंसं वरचा भाग पुसून घेऊया कारण काय लिहिलेलं आहे? आपल्याला सोडवायला जागेची गरज आहे. म्हणून गणितात काय विचारलेलं आहे आपल्याला? तर भांड्यातील पूर्ण आईस्क्रीम वाटण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या. भांड्यातील पूर्ण आईस्क्रीम वाटण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची काय काढायची आपल्याला? विद्यार्थ्यांची संख्या काढायची आपल्याला बरोबर. आता विद्यार्थ्यांची संख्या बरोबर काय काढायचं? विद्यार्थ्यांची संख्या बरोबर तर काहीतरी चुकतंय. स्टुडंट विद्यार्थ्यांची संख्या बरोबर. विद्यार्थ्यांची संख्या बरोबर काय येणार? पहिल्यांदा कशाचं? वृत्तचितीचे घनफळ छेद काय येणार? छेद येणार शंकूचे घनफळ. मग बघा आता वृत्तचितीचे घनफळ किती आहे? तिथे ठेवले आपण तेवढ्यासाठी पाय गुणिले 12 गुणिले 12 गुणिले 7 आणि शंकूचे घनफळ काय काढले? 1/3 गुणिले पाय गुणिले हे 2 गुणिले 2 घेऊया किंवा 4 घेऊया गुणिले 3.5 घेऊया. आता काय करायचे आपल्याला? हा भाग सोडवावा लागणार आहे कारण हे गरजेचं होतं म्हणून ठेवलेलं होतं. इथं पायला पाय गेलेले आहेत. हे 3 वरती जाणार म्हणजेच कसं होणार? 3 गुणिले 12 गुणिले 12 गुणिले हा पॉइंट काढूया आणि इथं देऊया म्हणजे किती येणार आहे? 70. इथं काय येणार? 4 गुणिले 35. 4 एके 4 4 त्रिकम 12 35 एके 35 35 दुनी 70. आता बघा काय करावं लागणार आहे? 12 त्रिक 36 आणि 3 दुनी 6 असं करूया. 12 त्रिक 36 आणि 3 दुनी 6 सोपं पडते गुणाकारामध्ये. 6 6 36 6 हातचे आले 3 6 त्रिक 18 आणि 3 21 19 20 आणि 21 किती विद्यार्थी? म्हणून विद्यार्थ्यांची संख्या किती आली? 216 आली ना? किती सोपं आहे. काय अवघड आहे का? 4 मार्क्स अगदी इझिलीच पडून जातात ना बाळांनो. फक्त घनफळ सूत्र एकच आहे.
वृत्तचितीचे घनफळ बरोबर पाय r वर्ग h आणि शंकूचे घनफळ बरोबर 1/3 पाय r वर्ग h, बरोबर की नाही हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला तर मग आता गणित आपलं काय राहिलेलं आहे, मधला बी आकडा राहिलेला आहे, त्याच्यामध्ये रचना तयार करायची आहे. फळ्यावरती बघूया आणि रचना तयार करून घेऊया. ह्याच्यावर वहीवर रचना आपल्याला काढावी लागणार, शिवाय कच्ची आकृती तयार करायची आहे. बघा काय सांगितलेलं आहे, क्वेश्चन बी, चौथ्यातला बी. त्रिकोण SHR, समरूप त्रिकोण SVU असं दिलेलं आहे. त्रिकोण SHR मध्ये, त्रिकोण SHR मध्ये काय काय दिलेलं आहे बघा. SHR मध्ये SH बरोबर 4.5 सेमी. त्यानंतर काय दिलेलं आहे, HR बरोबर 5.2 सेमी. त्यानंतर SR बरोबर 5.8 सेमी, 5.8 सेमी. SR बरोबर 5.8 सेमी. HS अपॉन SV बरोबर 3/5 असं दिलेलं आहे. तर SVU काढा, तर त्रिकोण SVU काढा असं विचारलेलं आहे. आता याची पहिल्यांदा कच्ची आकृती तयार करून घेऊ आणि नंतर का माहितीये, इथं S आहे, इथं S आहे, म्हणून S न सुरुवात होणार 2 आहे, SR पण आहे, SH पण आहे. मग SH टाकून बघू आधी. कच्ची आकृती काढल्याशिवाय पक्की येत नाही बाळांनो, येते का बघू आधी. कच्ची आकृती काढू. ही S आणि H काय घेतलं आपण, 4.5 घेतलं. पुन्हा इथं वाढवायला येईल. त्यानंतर बघा काय सांगितलंय आपल्याला, HR 5 SR किती घ्यायचंय, 3.8 घेऊन इथं 3.8 घेऊन एक चाप मारूया. इथून काय घ्यायचंय, 5.2, म्हणजे हे असं कुठंतरी येईल. ही किती आहे, इथं R येणार, SHR असा आला. HR किती आहे, HR आहे 5.2, SR किती आहे 5.8. हा कच्चा त्रिकोण, त्याच्यावरती आपल्याला कसा काढून घ्यायचा आहे, ह्या बाजू वाढणार आहेत, ही बाजू वाढणार आहे, याच्यावरच त्रिकोण तयार होणार आहे. कारण दोन्ही मध्ये कॉमन कुठला आहे, यस, हे पण इथं वाढणार आहे आणि असा तयार होईल त्रिकोण SV आणि इथं काय येईल, U, असा त्रिकोण तयार होईल. चला तर मग हा त्रिकोण आपण आकृतीमध्ये काढून बघू कसा काढता येतोय. चला तर बघूया आकृतीमध्ये. पाच अंतराची खूण आहे, इथून इथं 4.5 अंतर टाकलं. त्यानंतर काय करायचं आहे, याला नाव द्यायचं S आणि H, बरोबर की नाही. त्यानंतर 5.8 अंतर घेतलं, कारण तुमच्याजवळ कच्ची आकृती आहे, तुम्हाला माहिती आहे कसं काढायचं आहे ते. 5.8 घ्यायचं, 5.8 हे परफेक्ट घेतलेलं आहे. S वरती ठेवायचं आणि काय करायचं, एक असा चाप मारायचा आहे, इथून असा एक चाप मारला. त्यानंतर काय करायचं आहे, 5.2 घ्यायचं आहे, 5.2 अंतर, 5.2 अंतर घेतलं आणि S वरती ठेवायचं आणि एक चाप मारायचा आहे. त्यानंतर हे दोन काय करायचे आहेत, जोडून घ्यायचे आहेत आणि ही रेष सरळ वाढवायची आहे. इथं आपल्याला हा छेदनबिंदू मिळालेला आहे बाळांनो, आणि या छेदनबिंदू पासून ही रेष सरळ पुढे मोठी वाढून घ्यायची, कारण आपल्याला याच्यावरती दुसरा त्रिकोण काढायचा आहे. होय की नाही बाळांनो.
म्हणून काय करूया, ही मोठीशी वाढवून घेऊया आणि ही इकडे जोडून घेऊया. म्हणजे इकडचं अंतर किती येईल, 5.2 सेमी आणि इकडचं अंतर किती येईल, 5.8 सेमी. बरोबर की नाही. आता काय करायचं बघा, एक कोण मापक घ्यायचं आणि कोण मापक घेऊन इथं बरोबर एक लघुकोन तयार करून घ्यायचा. लघुकोन तयार करत असताना 30 करा, 40 करा, 10 करा, पण आपल्याला 30 अगदी परफेक्ट होईल. म्हणून मी इथे किती अंशाचा कोन करते, बरोबर 30 अंशाचा कोन करून इथं खूण करून घेतली आणि काय करते, 30 अंशाच्या याच्यातून एक रेष मारून घेते सरळ खाली. आता काय करायचं बघा, HS आपण SV बरोबर 3/5 आहेत, म्हणून याचे आपण 2 सेमी एवढं भाग करूया. 1 सेमी लहान होतोय म्हणून इथं 2 सेमी घेऊया आणि 2 सेमी घेऊन इथं काय करायचं, याचा पटपट खुणा करून घेऊया. 1 इथं, 2 इथं, 3 इथं, 4 इथं, 5 आणि इथं 6. दिसतेत ना तुम्हाला खुणा. तर 6 नाहीत करायच्या, 5 करायच्या. S1 S2 S3 S4 आणि S5. आता काय करायचं, हे S आणि 5 यातला फरक कळू दे. हा S3 इथं जोडून घ्यायचा बाळांनो, S3 इथं जोडून घ्यायचा. S3 इथं जोडून घेतला की काय घ्यायचं, कर्कटक घ्यायचं. काही आपल्या याच्यानुसार म्हणजे आपल्या सोयीनुसार एक ठराविक अंतर घ्यायचं. इथं बरोबर इथं बिंदू ठेवायचा, एक चाप मारून घ्यायचा. सेम 5 वरती ठेवायचं, कारण HS बरोबर 3/5 आहे, म्हणून इथं 5 वर घेतलं आणि एक चाप मारून घेतला. इथं अंतर मोजायचं, हे अंतर किती आहे ते इथलं अंतर मोजायचं परफेक्ट, आणि इथलं अंतर चुकून द्यायचं नाही, कारण इथलं अंतर चुकलं तर आपलं सगळं चुकतं. हे बघायचं अंतर आहे का, हेच अंतर सेम टू सेम इथं ठेवायचं आणि इथं असा चाप मारून घ्यायचा. आणि जिथं चाप मारलाय ना, ते दोन्ही बिंदूतून जिथं हे छेदतात त्या दोन्ही बिंदूतून काय करायचं, एक रेषा मारून घ्यायची अशी. त्यानंतर सेम तीच प्रोसेस इथं करायची आहे. इथं कर्कटकचं टोक ठेवायचं आहे, इथं चाप मारायचं आहे. आपण ठराविक अंतर घेऊन पुन्हा इथं ठेवायचं, ठराविकच अंतर घ्यायचं आहे. जितकं तिथं घेतलं तेवढंच इथं घ्या शक्यतो. हे असं पुन्हा यांच्यातलं अंतर मोजायचं आहे इथं ठेवून. हे परफेक्ट आलं पाहिजे. आलं का परफेक्ट. तेच अंतर इथं टाकायचं आहे, इथून हे अंतर टाकलं आणि हे काय करायचे, 2 बिंदू जिथे येतील तिथं अगदी व्यवस्थित, जिथं छेदनबिंदू आहे जिथे येईल तिथून जोडून घ्यायचे, सरळ बिनधास्त जोडून घ्यायचे. हे जोडून घेतले. हा आता आपला काय झाला, त्रिकोण तयार झाला. इथं नाव काय आहे, R. इथं नाव काय आहे, U. इथं नाव काय आहे, V. हा असं सोडायचं नाही, इथं बाण द्यायचा, इथं पण बाण द्यायचा, इथं पण बाण द्यायचा. अशा प्रकारे आपली 4 मार्काची आकृती कंप्लीट झालेली आहे. थँक्यू बाळांनो.